मेष राशीच्या मंडळींनी श्रावणात भगवान काळभैरवांचं स्मरण करावं आणि तुमच्यासाठी मंत्र आहे ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप नक्की करा. आता वृषभ राशीचे स्वामी शुक्र आहेत. वृषभ राशीच्या मंडळींनी भगवान भोलेनाथांचं स्मरण करावं आणि तुमच्यासाठी मंत्र आहे ओम भोलेनाथाय नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा आणि मनाला शांतता आणि जीवनात सुख समाधान मिळावे यासाठी भगवान शिवांना जरूर प्रार्थना करा. आता मिथुन रास या राशीच्या मंडळींनी भगवान गोविंदांचं स्मरण करावं आणि तुमच्यासाठी मंत्र आहे ओम गोविंदाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. आता कर्क राशीच्या मंडळींनी भगवान चंद्रशेखरांचं स्मरण करणं विशेष मानलं आहे आणि तुमचा मंत्र आहे ओम चंद्रशेखराय नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा. मनातील चिंता कमी व्हावी, मन शांत राहावं आणि भावनांवर नियंत्रण राहावं यासाठी महादेवांना प्रार्थना करा. आता सिंह राशीच्या मंडळींनी भगवान महेश्वरांचं स्मरण करावं आणि तुमच्यासाठी मंत्र आहे ओम महेश्वराय नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा. कन्या राशीच्या मंडळींनी भगवान विश्वनाथांचं स्मरण करावं आणि तुमचा मंत्र आहे ओम विश्वनाथाय नमः या मंत्राचा रोज आपण 108 वेळा जप करू शकता. तुमच्या कामातले अडथळे दूर व्हावेत, बुद्धी आणि एकाग्रता चांगली राहावी यासाठी श्रद्धेने भगवान शिवांचं स्मरण नक्की करा. आता तुळ राशीच्या मंडळींनी भगवान त्रिपुरारींचं स्मरण करावं आणि तुमच्यासाठी मंत्र आहे ओम त्रिपुराराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि समतोल राहावा, मनातील ताण कमी व्हावा यासाठी नक्की भगवान शिवांना प्रार्थना करा. आता वृश्चिक राशीच्या मंडळींनी साक्षात भगवान रुद्रांचं स्मरण करावं आणि तुमचा मंत्र आहे ओम रुद्राय नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा. आता धनुराशींच्या मंडळींनी भगवान सदाशिवांचं स्मरण करावं आणि तुमचा मंत्र आहे ओम सदाशिवाय नमः या मंत्राचा रोज 108 वेळा नामजप अवश्य करा. मकर राशीच्या मंडळींनी साक्षात भगवान महाकालांचं स्मरण करायचं आहे आणि त्यांचा मंत्र आहे ओम महाकालाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. अधिक केला तरी सुद्धा चालू शकतो. याच्यातून तुमचं मानसिक बळ वाढणार आहे, तुमच्या मनात संयम वाढू शकतो. आता कुंभ राशीच्या मंडळींनी भगवान पशुपतीनाथांचं स्मरण करायचं आहे आणि तुमचा मंत्र आहे ओम पशुपतीनाथाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप नक्की करा. आता शेवटी मीन राशीच्या मंडळींनी भगवान त्र्यंबकांचं स्मरण करायचं आहे आणि तुमचा मंत्र आहे ओम त्र्यंबकाय नमः या मंत्राचा रोज 108 वेळा आणि त्याहूनही अधिक नामजप केला तरी सुद्धा चालू शकतो. हे होते मेष ते मीन या सर्व 12 राशींसाठी श्रावणातील विशेष मंत्र. श्रावण महिन्यात नियमितपणे भगवान शिवांचं नामस्मरण करणं. काही आपली रास माहिती नसेल तर सर्वांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा नक्की 108 वेळा जप किंवा त्याहून अधिक माळा आपण नक्की करू शकतो.